नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कडे, तुळजाभवानीचा पुजारी. आज आपल्याला मार्कंडेय ऋषी यांचे मंदिर आपण आज पाहणार आहोत. तर सोबत या. यानंतर 4 पायऱ्या आपण खाली उतरल्यानंतर दरवाजातून आपल्याला या बाजूला हे मार्कंडेय ऋषीचं या ठिकाणी मंदिर आपल्याला बघायला मिळतं. तर आता आपण आज या ठिकाणी ज्या मंदिराच्या समोर आपण बसलेलो आहोत, हे मंदिर आहे मार्कंडेय ऋषी यांचं. आता देवीच्या दरबारी, आई तुळजाभवानीच्या दरबारी मार्कंडेय ऋषीचं मंदिर का असावं? तर असं म्हणतात की मार्कंडेय ऋषी हे अल्पायुषी होते, मात्र शिव आणि शक्ती यांच्या आशीर्वादानं हे मार्कंडेय ऋषी हे चिरंजीवी या ठिकाणी झालेले. आणि यामुळं ज्या आईनं आणि ज्या भगवंतानी शिवानी यांना चिरंजीव दिलेला आहे, यांनीही आपल्या आयुष्यामध्ये यांच्यासाठी काहीतरी करावं या हेतून मार्कंडेय ऋषींनी या ठिकाणी मार्कंडेय पुराण नावाचा एक मोठा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि या मार्कंडेय पुराणातून यांनी देवीची महिमा या ठिकाणी वर्णलेली आहे. तर असं हे मार्कंडेय ऋषी यांचं हे मंदिर आहे. आज आपण जी दुर्गा सप्तशती वाचतो, दुर्गा सप्तशतीमध्ये सप्त म्हणजे 7, शती म्हणजे 100, अर्थात 700 श्लोकाचा समूह म्हणजेच दुर्गा सप्तशती असतो. हा दुर्गा सप्तशती नावाचा जो आहे हा सुद्धा या मार्कंडेय पुराणामधूनच घेतलेला आहे. तर अशा या दुर्गा सप्तशतीच्या असो, मार्कंडेय पुराणाचे असो किंवा देवीचे निस्सीम भक्त असणारे हे जे आपल्या समोर आहेत, हे आहेत मार्कंडेय ऋषी. तर यांचा देखील आशीर्वाद आई भवानीच्या दरबारी आल्यानंतर या ठिकाणी घेतला जातो. असे या मार्कंडेय ऋषींची या ठिकाणी मंदिर आपल्या समोर आहे. जय भवानी, जय शिवराय.